अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धात पॉज आलाय. अत्यंत महत्त्वाचा, हवा असलेला पॉज. या युद्धाचा परिणाम जगभर बघायला मिळाला. त्यामुळे एकूण जगानंच सुटकेचा निश्वास टाकलाय. स्टॉक मार्केट ताबडतोब वधारलं. होर्मुझ खुलं झालं. पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे हा फक्त पॉज आहे. हा युद्धविराम आहे की स्वल्पविराम हे अजून ठरायचंय. आणि हे ठरणार आहे चक्क पाकिस्तानात. पाकिस्तानने या शस्त्रसंधीत निभावलेल्या भूमिकेमुळे त्यांना जगभरातून एक वेगळं महत्त्व मिळतंय. नॅचरली भारतात ते अधिकतर लोकांना आवडलेलं नाही. त्यात विरोधकांनी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करणं सुरू केलं. भारत दोन्ही बाजूशी असलेल्या मैत्रीचा वापर करून जगात आज मान्यतेच्या भूमिकेत, डिप्लोमॅटिक नेतृत्वाच्या भूमिकेत असू शकत होता, असंही अनेकांना वाटतंय. अगदी त्रागा, राग, जोक्स, मीम्स सगळंच त्यावर जोरात सुरू आहे. पाकिस्तान आज नक्कीच जगाचे लक्ष वेधून गेलाय. पण भारतानं आपल्या दूरगामी व्यावहारिक लक्ष बघता ह्या युद्धात स्वतःला न्यूट्रल ठेवलं होतं. आज अत्यंत विजिबल ठरलं असलं तरी पाकिस्तानसाठी ही एक दुधारी तलवार असू शकते. अस्थिर मध्यस्थी सुद्धा ठरू शकते. आणि जर चर्चा यशस्वी झाली नाही तर पाकिस्तान हे अमेरिकेच्या हातचं बाहुलं म्हणून एका बाजूच्या पारड्यात बसवल्या जाईल. युद्धविरामाची गुड न्यूज देण्याच्या नादात शहबाज शरीफनं केलेलं कट कॉपी पेस्ट ट्विटमुळे पाकिस्तानने खरंच मध्यस्थी केली की अमेरिकेने ती करवून घेतली, ह्या अविश्वासाचं धुकं सुद्धा पाकिस्तानच्या आजूबाजूला आहेच. आजचं कौतुक त्यामुळे तात्कालिक आहे. युद्धाचे दीर्घकालीन होणारे परिणाम हे 2 दिवसातल्या घडामोडी आणि प्रतिक्रियांवरून ठरत नाहीत. त्यामुळे आज ज्याचं कौतुक होतंय ती उद्या घोडचूक ठरू शकते आणि ज्यासाठी टीका होते ती धोरणी भूमिका असल्याचं भविष्यात सिद्ध होऊ शकतं.